नमस्कार मित्रांनो, 779 पदांसाठी अधिकारी पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे आणि यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। 1,20,940 पर्यंत पगार पदानुसार उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे। यासाठी 20 जुलै 2026 ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। उमेदवारांचं वय मात्र 25 ते 45 वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, कोणकोणती ती पदं असणार आहे, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, सर्वप्रथम उमेदवारांनी mahajobhub.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या अधिकृत संकेतस्थळाची लिंक मी आपल्या माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। या संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला पाहता येणार आहे। संपूर्ण भारतात बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक बँकेमार्फत क्रेडिट ऑफिसर ही पदांची भरती या ठिकाणी केली जाणार आहे। तब्बल 779 पदांची एक मोठी भरती असणार आहे। कायमस्वरूपी पद्धतीने उमेदवारांना या पदांसाठी नोकरी मिळवता येणार आहे। यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी 20 जुलै 2026 पर्यंत www.bankofindia.bank.in या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। 3 वेगवेगळ्या स्केलनुसार उमेदवारांची पदभरती या ठिकाणी केली जाणार आहे। पहिलं जे स्केल आहे त्यासाठी 677 जागा असणार आहे, दुसऱ्या स्केलसाठी 61 जागा, तर तिसरं जे स्केल आहे त्यासाठी 41 जागांची भरती या ठिकाणी केली जाणार आहे। अशा तब्बल 779 पदांची एक मोठी भरती असणार आहे। कायमस्वरूपी जॉब 2026 मध्ये तुम्हाला हवा असेल आणि तो देखील बँकिंग क्षेत्रामध्ये, तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच अर्ज करायला हवा। आता मित्रांनो, या पदांसाठी उमेदवारांना 30 जून 2026 ते 20 जुलै 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये जनरल, ओबीसी, AWS कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 850 रुपये, तर SC ST फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 175 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने देखील पे करता येणार आहे। आता या पदांसाठी उमेदवारांचं वय जे आहे ते 1 जून 2026 पर्यंत 25 ते 45 वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। स्केलनुसार, म्हणजे तुम्हाला कोणत्या स्केलसाठी ॲप्लिकेशन करायचे, कोणत्या स्ट्रीमसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे, त्यानुसार हे वय या ठिकाणी असणार आहे। म्हणजेच मिडल मॅनेजमेंट ग्रेड सिस्टम सेकंडसाठी जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर 25 ते 32 वर्ष, मिडल मॅनेज ग्रेड सिस्टम थर्डसाठी ॲप्लिकेशन करायचं असेल तर 28 ते 38 वर्ष, आणि स्मॉल मॅनेजमेंट ग्रेड सिस्टमसाठी जर ॲप्लिकेशन करायचं असेल तर 32 ते 45 दरम्यान तुमचं वय असणं गरजेचं असणार आहे। यामध्ये SC ST उमेदवारांसाठी 5 वर्ष, ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल आणि एक्स सर्व्हिसमॅन उमेदवारांसाठी देखील 10 आणि 5 वर्ष अनुक्रमे वयाची विशेष सवलत असणार आहे। बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्ही नोटिफिकेशन PDF देखील बघू शकता। यासाठी नोटिफिकेशन PDFची लिंक देखील मी आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरती दिलेली आहे। आता मित्रांनो, या पदांसाठी जबरदस्त असा पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। साधारणपणे 64,820 ते 1,20,940 पर्यंत हा पगार असणार आहे। प्रत्येक स्ट्रीमसाठी पगाराची जी रेंज आहे ती वेगवेगळी असणार आहे। त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। या पगाराव्यतिरिक्त बँकेच्या नियमानुसार उमेदवारांना भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील दिले जाणार आहे। ऑल ओव्हर इंडिया तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे, त्यानंतर वैयक्तिक मुलाखत, कागदपत्र पडताळणी अशा वेगवेगळ्या प्रोसेसमधनं उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे। यामध्ये 70% गुण ऑनलाईन टेस्टचे, तर 30% गुण पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीचे विचारात घेऊन पात्र अशा उमेदवारांची फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे। यामध्ये शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत बघू शकता, या तिन्ही पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। मात्र तुम्ही बघू शकता स्केलनुसार अनुभव या ठिकाणी वेगवेगळा मागितलेला आहे। पहिला जे स्केल आहे त्यासाठी 3 वर्षाचा अनुभव, दुसऱ्या स्केलसाठी 5 वर्षाचा अनुभव, तर तिसऱ्या स्केलसाठी 7 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे। आणि हा अनुभव कोणत्याही शेड्युल्ड कमर्शियल बँकेचा, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा तुमच्याकडे असेल तरी काउंट केला जाणार आहे।
यामध्ये MSME क्रेडिट, कमर्शियल क्रेडिट, प्रोजेक्ट फायनान्स आणि मिड अँड लार्ज क्रेडिट क्षेत्राचा अनुभव असणं गरजेचं असणार आहे. संपूर्ण डिटेल तुम्ही नोटिफिकेशन PDF देखील बघू शकता. कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे आणि या संदर्भाची अधिकृत जाहिरात तुम्ही या ठिकाणी क्लिक करून बघू शकता. ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि तुमची ॲप्लिकेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ऑफिशियल वेबसाईटची देखील लिंक तुम्हाला आपल्या महाजॉबहब.in या संकेतस्थळावरती दिली गेलेली आहे. आता अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी या दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे. या संकेतस्थळावरती आल्यानंतर करिअर या विभागात जाऊन तुम्हाला रिक्रुटमेंट ऑफ क्रेडिट ऑफिसर या लिंकवरती क्लिक करायचं आहे. नंतर अप्लाय ऑनलाईन हा पर्याय तुम्हाला दिसेल, त्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असणार आहे. त्यासाठी तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस सर्व गोष्टी अचूक भरायच्या आहे. त्यानंतर एक रजिस्ट्रेशन ID, पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन ID पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अनुभवासंदर्भाचे डिटेल्स तुम्हाला फिल करायचे आहे आणि यानंतर फोटोग्राफ, सिग्नेचर सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करून सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. यामध्ये कोणकोणती कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे त्याची देखील लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता परीक्षा पॅटर्न म्हणजे जी ऑनलाईन एक्झाम उमेदवारांची घेतली जाणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 2 वेगवेगळ्या विषयावरती प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे. 125 प्रश्न 125 गुणांसाठी असणार आहे आणि यासाठी 120 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे. विशेष म्हणजे या पदांची जी एक्झाम होणार आहे त्यासाठी 1/4 इतकी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो जबरदस्त अशी अपॉर्च्युनिटी आहे. महाराष्ट्रातील उमेदवार देखील या पदांसाठी अर्ज करू शकणार आहे. बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्ही महाजॉबहब.in या संकेतस्थळावरती जाऊन घेऊ शकता. नोटिफिकेशनची PDF देखील मी याच संकेतस्थळावरती तुम्हाला उपलब्ध करून दिली गेलेली आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.